तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा जगाला तुझा मात्र खारा. जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा करू दे जगामध्ये देवा. तुझे राज्य येवो जगी हा स्वर्ग उभा राहो. तुलाच वंदन घे प्रभूचे वैभव तू घे. तुझ्या मात्र चरणी प्रभू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणाकर. प्रभो परात्पर जय करुणाकर. जय 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 बापा. जय 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 पुत्रा. जय 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 आज्ञा. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जगाला तुझी मात्र आशा. जगाला तुझी मात्र आशा. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो की देवानं आपल्याला पुन्हा प्रसंग दिलेला आहे त्याचं वचन ऐकण्यासाठी. या कठीण काळामध्ये तो आपल्याला चालवत आहे, सांभाळत आहे आणि म्हणून पुढील वेळ आपण त्याच्या हातामध्ये समर्पित करूया, प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझी स्तुती असो, तुझ्या नावाला धन्यवाद असो. प्रिय प्रभू, तू आमच्याबरोबर आहे आणि तू आमचं मार्गदर्शन करत आहे, संरक्षण करत आहे. प्रिय प्रभू, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुझं वचन तू आमच्या कानी पडू देत आहेस. हे प्रभू, पुढील वेळ आमच्यासाठी आशीर्वादाचा होऊ दे. तुझ्या वचनाच्याद्वारे आम्हाला प्रज्वलित कर. प्रिय प्रभू, आमच्या मार्गावर प्रकाश पडू दे. प्रिय प्रभू, तुझं सामर्थ्य तू आम्हाला दे. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आजचा जो शास्त्रभाग आहे संदेशासाठी तो मत्ते कृष्ण वर्तमान 14 अध्याय 28 ते 33 या वचनामध्ये आहे. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभुजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभुजी, मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. आजच्या संदेशाचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे की विश्वासाला तोडणाऱ्या व जोडणाऱ्या घटना. विश्वासाला तोडणाऱ्या व जोडणाऱ्या घटना. ख्रिस्ती जीवनामध्ये काही घटना अशा असतात की त्या आपल्या विश्वासाला तोडतात, परंतु काही घटना अशा असतात की तुटलेल्या विश्वासाला पुन्हा जोडतात आणि आमचा विश्वास पुन्हा मजबूत करतात आणि वाढवतात. एकदा एक तरुणी 4 व्हीलर प्रथमच चालवत होती आणि चालवत असताना पुढून एक
फोर व्हीलर आली आणि तिने तिच्या फोर व्हीलरला धक्का दिला. आणि हा धक्का केवळ तिच्या गाडीला नव्हता, परंतु तिच्या विश्वासाला होता. कारण नंतर तिचा विश्वास तिने गमावला आणि नंतर ती तिची गाडी कधीच चालू शकली नाही, कारण तिचा विश्वास तुटला होता. पुष्कळदा आपल्याही जीवनामध्ये अशा अनेक धक्कादायक घटना घडतात, ज्यामुळे आपल्या विश्वासाला धक्का बसत असतो आणि आमचा विश्वास तुटतो. परंतु अशाही काही घटना आमच्या जीवनात घडतात की ज्या आमचा तुटलेला विश्वास पुन्हा जोडण्याचं काम करतात आणि तो विश्वास पुन्हा वाढवतात आणि तो विश्वास पुन्हा पक्का करतात. मत्तकृत शुभवर्तमान 8व्या अध्यायात मार्क 4 आणि लूक 8 या वचनांमध्ये एका मोठ्या वादळाविषयी लिहिलेलं आहे. येशूचे शिष्य येशू संगती तारवात बसून जात होते आणि मध्ये फार मोठं वादळ सुटलं आणि त्या वादळाचा धक्का जसा त्यांच्या तारवाला बसला तसाच त्यांच्या विश्वासाला बसला. कारण त्या वादळामुळे त्यांचा विश्वास तुटला आणि ते अतिशय घाबरले. परंतु हा विश्वास तुटला याला कारण जर आपण पाहिलं तर त्याला पहिलं कारण हे होतं की फार मोठ्या लाटांनी त्यांचं तारू अक्षरशः हैराण झालं होतं. त्याचप्रमाणे समुद्राचं पाणी त्यांच्या तारवामध्ये शिरायला लागलं होतं आणि म्हणून तो प्रसंग जो क्षण होता तो मरणाचा क्षण होता आणि केव्हाही ते बुडू शकले असते. यामुळे त्यांचा विश्वास तुटला होता. दुसरं कारण म्हणजे अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा, अशा मरणाच्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा येशू मात्र त्या ठिकाणी तारवात झोपलेला होता. हे त्याचं झोपणं सुद्धा त्यांना धक्का देणारं, आश्चर्याचं धक्का देणारं असल्या प्रकारचं होतं. त्यांचा विश्वास तोडणारं, येशूवरचा त्यांचा जो विश्वास होता तो तोडणारं असल्या प्रकारचं होतं. त्यांच्यामध्ये विश्वास नव्हता असं नाही. ज्यावेळेस ते येशू संगती तारवात बसून जात होते त्यावेळेस त्यांच्यामध्ये विश्वास होता. याला कारण त्याआधी येशूने अनेक चमत्कार केलेले होते आणि अनेक रोग्यांना बरं केलं होतं, भूतं काढले होते आणि हे मोठे चमत्कार पाहून त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण झालेलाच होता. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की त्यांचा विश्वास या वादळाने तोडलेला आहे. हा जो धक्का त्यांच्या केवळ तारवाला बसलेला नाही, परंतु त्यांच्या विश्वासाला बसलेला होता. म्हणून ते घाबरले होते आणि म्हणून येशू वर त्यांचा विश्वास उडालेला होता असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. तर असल्या प्रकारच्या ज्या घटना असतात जीवनामध्ये त्या पुष्कळदा आमचा विश्वास तोडतात. विश्वास कसा तुटतो आणि तो विश्वास कसा पुन्हा जोडला जातो याचं चांगलं उदाहरण म्हणजे पेत्राचं उदाहरण आहे. अध्याय 14 ते वचन आपण वाचलेले आहे. आणि ज्यावेळेस वारा सुटलेला होता, वादळ सुटलेलं होतं आणि अशा या समुद्राच्या लाटांवरून ज्यावेळेस पेत्राने येशूला चालत येताना पाहिलं त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी बदल झाला. त्याच्यामध्ये मोठा विश्वास निर्माण झाला की येशू समुद्राच्या लाटांवरून चालतो हे पाहून त्याच्यामध्ये विश्वास निर्माण झाला. ही गोष्ट विश्वास निर्माण करणारी ठरली. कारण त्यानंतर पेत्र त्या येशूला काय म्हटला, वचन 28 मध्ये तो म्हणाला, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. येशूने म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. नवलाची गोष्ट, जसं येशू चालला पाण्यावरून तसंच पेत्र सुद्धा चालला. का? कारण त्याचा विश्वास वाढला होता. कशाकडे पाहून? येशूकडे पाहून, येशूच्या चालण्याकडे पाहून तो एवढा रोमांचित झाला होता की त्याच्यामध्ये हा बदल झाला. त्याचा लहान विश्वास मोठा झाला आणि पक्का त्याचा विश्वास झाला
आणि त्याच्यामध्ये विश्वास निर्माण झाला. जसं आपण पाहिलं की काही घटना अशा आपल्या जीवनामध्ये असतात की त्या आपल्यामध्ये विश्वास निर्माण करतात, विश्वास वाढवतात. आणि या ठिकाणी आपल्याला तेच दिसतं की समुद्राच्या पाण्यावरून, लाटांवरून चालत येशूचं येणं हे त्याच्यामध्ये विश्वास निर्माण करणारं असल्या प्रकारचं होतं. पण पुढे आपण पाहतो की तसल्याच प्रकारे चालत असताना त्याचा विश्वास तुटला आणि मग मात्र तो त्या पाण्यामध्ये बुडायला लागला. हे एक फार चांगलं उदाहरण आहे की कशा रीतीने आपल्यामध्ये विश्वास निर्माण होतो आणि कशा रीतीने तो तुटतो आणि तुटलेला विश्वास पुन्हा कसा जोडला जातो, कसा पुन्हा आपला विश्वास पक्का होतो, याचं हे फार चांगलं उदाहरण आहे. तर आपण त्या ठिकाणी पाहतो की ज्यावेळेस जोपर्यंत हा पेत्र येशूकडे पाहत होता तोपर्यंत त्याच्यामध्ये तो विश्वास निर्माण होत होता, विश्वास निर्माण झाला होता, विश्वास मोठा झाला होता, पक्का झाला होता. परंतु ज्यावेळेस त्याने समुद्राच्या लाटा पाहिला, वादळ पाहिलं, घोंघावण्याचा वाऱ्याचा आवाज आणि हे सर्व भीतीदायक असल्या प्रकारचं हे चित्र पाहिलं, त्यावेळेस त्या लाटा, तो समुद्र, तो वारा हे यांनी त्याचा विश्वास तोडण्याचं काम केलं. आमच्या जीवनामध्ये हेच होतं. काही घटना अशा असतात की ज्या आमच्या विश्वासाला वाढवतात, काही घटना अशा होतात की ज्या आमच्या विश्वासाला तोडतात, पुन्हा काही घटना अशा होतात की पुन्हा आपल्या विश्वासाला जोडतात आणि वाढवतात. आणि पेत्राच्या जीवनामध्ये हीच गोष्ट आपल्याला दिसतं. आणि आपल्या जीवनामध्ये असल्या प्रकारे ज्यावेळेस गोष्टी घडतात त्यावेळेस आमचा विश्वास तुटल्यामुळे आमच्या जीवनामध्ये भीती शिरते, निराशा येते, प्रश्न निर्माण होतात, अस्थिरता निर्माण होते, आमची प्रार्थना थांबते, आमची स्तुती थांबते आणि आमची सेवासुद्धा पुष्कळदा थांबते. याला कारण आमचा विश्वास तुटलेला असतो. आज या शेवटल्या काळात या जगाच्या समुद्रात फार मोठं वादळ निर्माण झालेलं आहे आणि या वादळाचा तडाखा पुष्कळदा आमच्या विश्वासाला बसलेला आहे. आमच्यामध्ये संशय निर्माण झालेला आहे, अशांती निर्माण झालेली आहे, भय निर्माण झालेला आहे आणि अनेक लाटा आमच्या जीवनामध्ये उसळत आहे. आमचा विश्वास कमकुवत झालेला आहे, पुष्कळदा तुटलेला आहे. असल्या प्रकारची परिस्थिती पुष्कळदा निर्माण होते, कारण आजचं जगात घडणाऱ्या घटना तशा आहेत. परंतु हा तुटलेला विश्वास जर जोडायचा असेल, त्याला खडकासारखं पक्कं करायचं असेल आणि त्याला वाढवायचं असेल, तर आम्हाला या भीतीदायक जगाकडे पाहायचं नाही. या जगातल्या होणाऱ्या घटना ज्या आहेत त्यांच्याकडे आम्हाला पाहायचं नाही. आम्हाला कुठं पाहावं लागेल, तर आम्हाला त्या सर्व शक्तिमान, विजयी, समुद्राच्या लाटांवरून चालणाऱ्या येशूकडे आम्हाला पाहावं लागेल. तरच आमचा विश्वास पक्का होईल, पुन्हा जोडला जाईल, पुन्हा वाढेल आणि आम्ही समुद्राच्या पाण्यावरून सुद्धा चालू शकू. वादळात सापडलेल्या व मरणाच्या तोंडात सापडलेल्या शिष्यांना येशूने वाचवलं आणि आपण पाहतो की त्यांना वाचवण्यासाठी त्याने वादळ शांत केलं. आणि हे वादळ शांत करणं या फार मोठा आश्चर्याचं, त्यांना धक्का देणारं असल्या प्रकारची घटना होती. आश्चर्याचा धक्का देणारं असल्या प्रकारे ती घटना होती. असल्या प्रकारचे तो एवढा मोठा चमत्कार होता, कारण मोठं वादळ होतं आणि या वादळाला क्षणात येशूने शांत केलं. आणि ही घटना त्यांना धक्का देणारी होती आणि धक्का देऊन त्यांचा विश्वास वाढवणारी असल्या प्रकारचे होते. आणि हे त्यांच्या शब्दावरून आपल्याला दिसतं. केवळ शब्दाने येशूने त्या वादळाला शांत केलं. कसं करू शकतो? हा धक्का होता त्यांना. एवढं मोठं वादळ येशू केवळ शब्दाने कसं शांत करू शकतो? याच्यात नवल तसं काहीच नव्हतं, कारण त्या येशूने त्या समुद्राला केवळ शब्दाने निर्माण केलेलं होतं. ज्या समुद्राला येशूने केवळ शब्दाने निर्माण केलं होतं
त्याच समुद्राला तो केवळ आपल्या शब्दाने शांत करणं याच्यात काही धक्कादायक नव्हतं, परंतु शिष्यांसाठी फार मोठा तो धक्का होता. एवढा मोठा अथांग समुद्र त्याच्या केवळ शब्दाने शांत होतो, त्याचं ऐकतो, त्याची आज्ञा ऐकतो. आणि हे त्यांच्या शब्दावरून आपल्याला दिसतं की त्यांच्या मध्ये जो तुटलेला विश्वास होता, ते घाबरले होते, आपल्याला माहिती आहे. त्यांच्यामध्ये भीती, भय निर्माण झालं होतं. ते येशूकडे रागाने आले आणि त्याला दोष द्यायला लागले आणि तुला काहीच काळजी नाही असल्या प्रकारे ते म्हटले. परंतु हा जो त्यांचा तुटलेला विश्वास तो पुन्हा जोडला गेला आणि तो त्यांच्या शब्दावरून दिसतं. ते काय म्हटले, हा आहे तरी कोण, वारा व समुद्र देखील ह्याचे ऐकतात. हे शब्द विश्वासाचे आहे, हे शब्द दोष देण्याचे नाही. परंतु त्यांनी स्वीकारलं, त्यांनी विचार केला की हा येशू एवढा महान आहे की त्या समुद्राला तो आज्ञा करू शकतो, त्याला धमकावू शकतो. आणि हे येशूचं सामर्थ्य या समुद्रापेक्षा मोठं आहे. आणि त्या येशूवर त्यांनी विश्वास ठेवला. त्यांचा विश्वास तुटला होता लाटा पाहून, वादळ पाहून, परंतु येथे आपण पाहतो की त्यांचा विश्वास जोडला गेला, पक्का झाला, वाढला. त्याला कारण येशूने आश्चर्यकारक असल्या प्रकारे फार मोठा चमत्कार त्या ठिकाणी केलेला आहे. समुद्र हे शक्तीचं एक दर्शक आहे, नाही का? अथांगतेचं दर्शक आहे, सामर्थ्याचं दर्शक आहे, जीवनाचं दर्शक आहे. आणि हा समुद्र, हे सामर्थ्य, ही शक्ती मात्र ते येशूच्या हातात आहे. आणि तो येशू त्याला शांत करू शकतो. आणि हा जो चमत्कार होता, फार मोठा चमत्कार होता. आणि आश्चर्याचा धक्का त्यांना बसला. आणि हा धक्का त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करणारा, त्यांचा विश्वास, तुटलेला विश्वास जोडणारा असल्या प्रकारे होता, हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. म्हणून या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवल्या पाहिजे की जीवनात कितीही मोठं वादळ असो, जीवनात कितीही मोठं वादळ असो आणि त्या वादळात आमचं तारू कितीही लहान असो, जीवनात कितीही मोठं वादळ असो आणि त्या वादळात आमचं तारू कितीही लहान असो, आम्हाला भिण्याची गरज नाही. कारण त्या तारवामध्ये, आमच्या अगदी शेजारी, एकाच तारवामध्ये, ज्या तारवामध्ये आम्ही आहोत त्याच तारवामध्ये येशू आहे. आणि तो त्या समुद्राचा निर्माण करताय. मी असा विचार करतो, समजा शिष्यांनी येशूजवळ तक्रार केली आणि ते धावत गेले आणि प्रभू आम्हाला वाचवा असं म्हटले. येशूने समजा तरी तो उठलाच नसता आणि रात्रभर समजा वादळ सुरूच राहिलं असतं आणि आणखी डोंगरा एवढ्या लाटा उंच गेल्या असत्या आणि थोडं हे पाणी भरायला लागलं होतं तर पूर्ण ते तारू भरलं असतं, तरीही ते तारू बुडू शकलं नसतं. काय कारण आहे? कारण त्या तारामध्ये येशू त्यांच्या संगती होता. हा समुद्र त्या येशूला बुडू शकत नाही, म्हणून त्या तारवाला सुद्धा बुडू शकत नाही, म्हणून शिष्यांना सुद्धा बुडू शकत नाही. तो समुद्र जर येशूला बुडू शकत नाही तर त्याचा अर्थ शिष्यांनाही बुडू शकत नाही, कारण येशू आणि शिष्य एकाच तारवात आहेत आणि म्हणून बुडू शकत नाही. आणि म्हणून याला कारण हेच आहे की त्या समुद्राचा निर्माण करता जो आहे तो त्या तारवामध्ये आहे. म्हणून कोणत्याही टोकाच्या परिस्थितीमध्ये आम्ही जरी असलो, आमचं तारू बुडायला लागलं असो किंवा आमचा एखादा प्रिय व्यक्ती त्या समुद्रात
बुडून गेलेला असो तरीही आमचा विश्वास तुटायला नको. काय म्हणतो मी? त्या समुद्रात आमचे काही प्रिय बुडूनही गेले तरी आमचा विश्वास तुटायला नको, कारण तो समुद्र विश्वासणाऱ्यांना कायमचं बुडवू शकत नाही. एक दिवस त्या समुद्राला त्या विश्वासणाऱ्यांना बाहेर काढावं लागेल. ज्यावेळेस येशूचं दुसरं येणं होईल, ज्यावेळेस पुनरुत्थान होईल, त्यावेळेस ह्या समुद्राला त्याच्या विश्वासणाऱ्यांना बाहेर काढावं लागेल. आणि हे शिष्य फक्त बाहेरच येणार नाही, परंतु अंतराळात जातील आणि त्या ठिकाणी येशूला भेटतील. आणि त्या ठिकाणी आनंद होईल. खरं जीवन तिथून सुरू होईल. एक दिवस हा येणार आहे. आणि म्हणून ही जी आशा आम्हाला दिलेली आहे, ती आशा आमचा विश्वास तोडू शकत नाही, कायमचा तोडू शकत नाही. तशाही परिस्थितीत, कोणत्याही टोकाच्या परिस्थितीमध्ये, कोणत्याही समुद्रामध्ये आमचा विश्वास मात्र तुटायला नको आणि तो पक्काच राहायला पाहिजे, हालायला नको. आणि जर आम्ही हालत नाही तर एक दिवस मात्र आम्हाला जीवन मिळणार आहे. या ठिकाणी हे शिष्य असल्या प्रकारची त्यांची परिस्थिती झाली, कारण एका बाजूने ते मानव होते म्हणून, परंतु दुसऱ्या बाजूने ती परिस्थिती हाताळणारा जो होता तो मानव नव्हता, परंतु तो देव होता. असल्याच प्रकारचं एक उदाहरण जुन्या करारामध्ये सुद्धा आहे, तांबड्या समुद्राच्या जवळ घडलेलं. आणि तांबड्या समुद्राच्या जवळ ज्यावेळेस इस्रायल लोक होते, त्या तांबड्या समुद्राजवळ ज्यावेळेस ते आले त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचा विश्वास तुटला. आधी त्यांचा विश्वास होता, म्हणूनच मिस्रामधून ज्यावेळेस देवाने सांगितलं तुम्ही बाहेर निघा, त्यावेळेस ते निघाले, कारण त्यांचा त्या देवावर विश्वास होता म्हणून ते निघाले. त्यांच्या मनामध्ये विश्वास होता, परंतु तो तुटला. तांबड्या समुद्राच्या जवळ मात्र हा विश्वास तुटला, कारण त्यांच्या समोर मृत्यू होता, तांबडा समुद्र होता आणि मागे मिस्राचं सैन्य होतं, मागेही मृत्यू होता, पुढेही मृत्यू होता. आणि ते असल्या प्रकारे एका जाळ्यात अडकले होते की त्यांची सुटका होण्याचा कोणताच मार्ग दिसत नव्हता. आणि तशा परिस्थितीमध्ये त्यांना एक धक्का बसला आणि तो धक्का त्यांचा विश्वास तोडणारा असल्या प्रकारचा होता. आणि ज्यावेळेस त्यांचा विश्वास तुटला त्यावेळेस त्यांनी त्या देवाविरुद्ध कुरकुर केली आणि आपला अविश्वास प्रगट केला, कारण त्यांचा विश्वास तिथे तुटला होता. परंतु तरी देवाने त्यांच्यावर कृपा केली आणि मोशेचा विश्वास पाहून देवाने त्यांच्यासाठी मार्ग तयार केला. आणि मग नंतर आपण पाहतो की हाच तुटलेला विश्वास पुन्हा जोडला गेला. आणि आपण पाहतो की त्यांनी देवाची स्तुती केली, नाचून देवाची स्तुती केली. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा विश्वास प्रगट केला. तुटलेला विश्वास पुन्हा जोडला गेला, पुन्हा पक्का झाला. आणि निर्गम 14:31 मध्ये आपण पाहतो की त्यांनी असं लिहिलेलं आहे की त्यांनी मोशेवर आणि देवावर विश्वास ठेवला. तुटला होता विश्वास. समुद्राच्या आधी त्यांचा विश्वास तुटला. समुद्र क्रॉस केल्यावर मात्र त्यांचा विश्वास पुन्हा जोडला गेला, पुन्हा पक्का झाला. त्यांनी देवाची स्तुती केली, आपला विश्वास प्रगट केला आणि ते म्हटले की आम्ही मोशेवर विश्वास ठेवतो, त्याचप्रमाणे देवावर सुद्धा विश्वास ठेवतो. ज्यावेळेस असल्या प्रकारचे अनेक चमत्कार आमच्या जीवनामध्ये होतात, देवाचं महान कार्य होतं, त्यावेळेस हे कार्य आमचा विश्वास जोडणारं असल्या प्रकारचं असते. मला असं वाटते हा जो तांबड्या समुद्र दुभंगणे, त्याचे 2 भाग करणे,
हा जो चमत्कार होता हा देवाने फक्त इस्रायल लोकांसाठी केला नाही, आज आमच्यासाठी सुद्धा केला. आमच्या समोर सुद्धा तो चमत्कार ठेवलेला आहे. का? कारण ह्या आमच्याच काळात संशोधनातून हे दिसलं आहे की त्या काळात म्हणजे मोशेच्या काळात देवाने जो चमत्कार, महान चमत्कार केला आणि तो तांबडा समुद्र दुभंगला, तो खरा आहे. कारण या काळात संशोधकांना त्या काळातले त्या फारोच्या सैन्याचे आणि रथांचे आणि घोड्यांचे आणि माणसाचे जे अवशेष आहे ते या काळात सापडले, तुमच्या आणि माझ्या काळामध्ये. आणि म्हणून या काळामधून जात असताना ज्यावेळेस आमचा विश्वास तुटतो त्यावेळेस हा विश्वास पुन्हा जोडण्याचं काम हा चमत्कार करतो. ज्या चमत्काराने इस्रायलांचा तुटलेला विश्वास जोडला, तोच चमत्कार आज आमचाही विश्वास जोडू शकतो, पुन्हा पक्का करू शकतो, पुन्हा वाढू शकतो आणि वाढला पाहिजे. कारण तो काल्पनिक चमत्कार नाही, परंतु सत्य असल्या प्रकारचा घडलेला चमत्कार आहे. देवाने एवढा महान असल्या प्रकारचा चमत्कार त्या इस्रायल लोकांसाठी केलेला आहे. आज पुष्कळदा या काळामध्ये आमचा विश्वास तुटतो, आमच्यामध्ये संशय निर्माण होतो, आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात आणि आमच्या विश्वासाला धक्का बसतो. ज्यावेळेस आपण पाहतो की पाप्यांचीच भरभराट होत आहे, ज्यावेळेस आपण पाहतो की पापच पाप आहे, पापाची दलदल आहे सगळीकडे, कुठेच पावित्र्य नाही, कुठेच देवाचं भय नाही, ज्यावेळेस आपण पाहतो की अन्याय आणि अनिती यांची वाढ आहे, ज्यावेळेस आपण पाहतो की पाप्यांचीच मेजॉरिटी आहे, ज्यावेळेस आपण पाहतो की जे विश्वासणारे देवाचे लोक त्यांचा छळ आहे आणि पाप्यांचंच राज आहे आणि पाप्यांचीच सत्ता आहे आणि त्यांचीच भरभराट आहे, ह्या गोष्टी पुष्कळदा आमच्या विश्वासाला धक्का देणाऱ्या असतात, तोडणाऱ्या असतात. परंतु याच काळात ज्यावेळेस आपण दुसऱ्या बाजूने पाहतो त्यावेळेस आपला हा विश्वास वाढतो, पुन्हा तुटलेला विश्वास जोडल्या जातो. अशा सुद्धा घटना या काळामध्ये घडत आहे की ज्या आधीच्या काळामध्ये कधी घडल्या नाही. त्या घटना म्हणजे भविष्याप्रमाणे मोठमोठे चिन्ह, अविश्वसनीय असल्या प्रकारचे चिन्ह अनेक आणि अनेक ठिकाणी आकाशामध्ये, पृथ्वीवर दिसत आहे. देव अनेक लोकांना प्रत्यक्ष दर्शन देत आहे. देव पुष्कळ लोकांना आपल्या संगती स्वर्गात नेत आहे, स्वर्ग दाखवत आहे. मोठमोठे अनेक चमत्कार होत आहे आणि संजीवनाची लाट साऱ्या जगामध्ये पसरत आहे आणि मोठमोठे चमत्कार संपूर्ण जगामध्ये घडत आहे. आणि हे सर्व चमत्कार, चिन्ह, भविष्याची पूर्तता आणि निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना आणि आकाशात घडणाऱ्या घटना ह्या याच्या आधी घडलेल्या नाहीत, ज्या तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर घडत आहे. आणि ह्या घटना आमचा तुटलेला विश्वास जोडण्याचं काम करत आहे, करायला पाहिजे. आमचा विश्वास पक्का करत आहे आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये या सर्व चिन्हांमुळे, चमत्कारांमुळे एक संजीवनाची लाट पसरलेली आहे. नास्तिक लोक आस्तिक होत आहेत, थंड लोक उष्ण होत आहेत. देवाचं महान कार्य सुरू झालेलं आहे की जे कोणी थांबू शकत नाही. विरोध आहे, छळ आहे, परंतु देवाचं कार्य मात्र त्याच्यापेक्षा वेगाने होत आहे. याला कारण विश्वास जोडल्या जात आहे, विश्वास निर्माण होत आहे. इतक्या मोठ्या घटना तुमच्या डोळ्यासमोरून माझ्या डोळ्यासमोर होत आहे. आणि म्हणून त्या पेत्राप्रमाणे बंधूंनो, आम्हाला त्या येशूकडे आणि त्याच्या वचनाकडे आणि त्याने केलेल्या महत्कृत्यांकडे, चमत्काराकडे पाहण्याची गरज आहे. आजूबाजू जगामध्ये ज्या भीतीदायक गोष्टी घडत आहे त्यांच्याकडे पाहण्याची गरज नाही. खवळलेल्या समुद्राकडे, लाटांकडे, वाऱ्यांकडे, विजांकडे, अंधाराकडे पाहण्याची गरज नाही. येशूकडे पाहण्याची गरज आहे, प्रकाशाकडे पाहण्याची गरज आहे, त्या सामर्थ्याकडे पाहण्याची गरज आहे.
पेत्राप्रमाणे, तरच आम्ही या जगामध्ये या खवळलेल्या समुद्रावरून चालू शकू. खवळलेल्या समुद्रावरून चालणं म्हणजे काय? तरच आम्ही विजयी असल्या प्रकारचं जीवन जगू शकू आणि विश्वासाचं जीवन जगू शकू. तरच आम्ही देवाची सेवा करू शकू. तरच आम्ही पुढे जाऊ शकू. तरच आमची वाढ होऊ शकते. आम्ही या समुद्रामधून वरून चालू शकू जर आम्ही येशूकडे, त्याच्या येण्याकडे पाहत आहोत तर. या जगात जे अनेक प्रश्न आहे, मला वाटते त्या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे येशूच्या येण्यात आहे. येशूचं येणं जवळ आलेलं आहे, कारण त्याच्या येण्याच्या वॉर्निंग बेल वाजत आहे, ऐकू येत आहे, तो निघाला आहे. आणि जी ही मोठी आशा, जी ही धन्य आशा, जी ही जिवंत आशा, ही आशा आमच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यास शक्तिमान आहे. आमचा तुटलेला विश्वास जोडण्यास शक्तिमान आहे. एवढी मोठी आशा आहे, सत्य आशा आहे, जवळ आशा आहे. आणि म्हणून शेवटी हेच सांगतो की आपला विश्वास पक्का करा, तो वाढवा, म्हणजे देव आपल्या जीवनामध्ये महत्कृत्य करेल आणि त्याचं महान गौरव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. देव आपणास आशीर्वाद देव. हालेलुया. आमेन.